शेतकरी, गाढव आणि घोडे. एका गावात रामू नावाचा मेहनती शेतकरी राहत होता. त्याच्याकडे 2 घोडे आणि एक साधं निरागस गाढव होतं. घोडे मजबूत, चमकदार आणि वेगवान होते, तर गाढव थोडा उबगलेला पण मनाने खूप चांगला. एके दिवशी रामू बाजारात जात होता. त्याने घोड्यांवर मोठमोठे ओझे ठेवले आणि गाढववर हलकसं ओझं ठेवले. रस्त्यात गाढवने पाहिलं की घोडे दमून चालत होते. त्याने हळूच म्हणाले, मी हलकं ओझं घेऊन चालतोय, ते जड ओझं घेत आहेत, मी काही मदत करू का? घोडे थोडे गर्वाने हसले. अरे गाढवा, तू आम्हाला काय मदत करणार? परंतु काही वेळाने घोड्यांची ताकद संपली. एक घोडा थकून बसला. शेतकऱ्याने मग घोड्याचे अर्धे ओझे गाढवच्या पाठीवर हलवले. गाढवने न शब्द बोलता ओझं घेतलं आणि शांतपणे पुढे चालू लागला. रस्ताभर त्याने घोड्याला धीर दिला आणि शेतकऱ्यालाही मदत केली. बाजारात पोहोचल्यावर रामू म्हणाला, आज माझी मदत गाढवने केली. मन चांगलं असेल तर ताकदही साथ देते. घोडे लाजले आणि म्हणाले, आम्ही तुला कमी समजलो, खरी ताकद मनात असते. गाढव हसला, शेपटी हलवली आणि तिघे पुन्हा चांगले मित्र झाले. बोध: इतरांना कमी लेखू नये. मन चांगलं असेल तर कोणताही जीव मोठं काम करू शकतो.